गुंडा चाळका मध्येच उठून म्हणाला, मंडळी, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय ह्याचा आज विचार झाला पाहिजे. महाराजने ठोकून इतक्यात पाटील डोळे उघडून म्हणाला, म्हणजे असं ढोरं मरू द्या पर महार डोसक्यावर बसू देऊ नका असंच नवं? हो हो असंच. चाळका मोकाट मान डोलवीत म्हणाला, ह्या उभ्या गावात दत्ता पाटलावानी शेणा माणूस कवा झाला नव्हता. माझं बोलणं त्याने चटकन हेरलं. आता तेवढा महाराजने इंगा दाखवू म्हणजे झालं. इंगा या शब्दावर त्यानं जोर दिला. दाखवलाच पाहिजे. देशमुख नाक फुगवून आणि आवाज उंचावून म्हणाला, जातीनं पायरी सोडली. कुत्र मांजर जनावर नवं नि मांग महार माणूस नवं, ही वडिलांची म्हण आहे. पर ह्या भडवीच्यांनी माझ्या दावणीत बैल कुजाया लावला. पोरं बाळ नुसती हम कुठे आले ती. शेंदाडावाने बैल फुटण्याची वेळ आली या. नि म्हातारा डोळाच उघडना. वाईच कड काढा. दत्ता पाटील म्हणाला, म्या सारी महार गोळ्या घालून हुंबरावानी पाडली, पर काय करू, माझा बैल मरणा गा. महारांना बोलावण्यासाठी गेलेला वजा रामोशी एकटाच आला. तो रिकाम्याच आलेला पाहून देशमुखाचे पित्त खवळले. तो रामोशावर बिथरून म्हणाला, ए बेरडा, काय र म्हणती महार, येत्यात नवं का? रामोशी उत्तरला आणि सुतारानं पडल्या आवाजात विचार, ए नाईक, ती महार भेदरली असतील नाही काय? ती का भेदरतात? रामोशी म्हणाला, त्यांनी का दरोडा घातलाय का कुणाचं घर फोडलंय? ते बी खरं हाय. शंकर्या सुतार पुटपुटला. त्याचा कणत निघालेला सूर ऐकून शेजारचा पांडू न्हावी तरकटला. काय खरं आहे रे शंकर्या? मग ही मेलेले ढोरकं आपल्या बाण ओढायची? न्हाव्याच्या चढत्या आवाजाने पाटलाची मान वर झाली. तो सर्वांना धीर देत म्हणाला, मंडळी गप्प बसा, वाचू नका. एवढ्यात सारी महाराज जमून आले. त्यांना पाहून गावकरी आपापसात कुजबुजले. खाकरून सरळ झाले. कोणी मारामारीची तयारी केली. सर्वांचे डोळे महारांवर फिरले. त्यांनी हरिबा महाराला पाहिला आणि सर्वांनी पापण्या पाडली. सर्व महार समोरच बस आणि गावकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.